नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. रोज सकाळी डोळे उघडल्यापासून आपल्या डोक्यात कामाचे एक चक्र सुरू होतं. आज हे करायचे, आज हे उरकायचे, अशी कामांची एक ना एक संपणारी यादी आपल्या मनातल्या मनात तयार करतो. आपल्याला वाटतं की आज सगळं काही वेळेत होईल, घर अगदी आरशासारखं चमकेल आणि स्वतःसाठी थोडा वेळ उरेल. पण प्रत्यक्षात काय होतं, दिवस मावळतो, पाय दुखायला लागतात, कामाचा डोंगर तसाच असतो आणि आपल्या हातात उरतो तो फक्त प्रचंड थकवा आणि एक प्रकारची चिडचिड. मग कधीकधी असं वाटतं की नक्की आपलं चुकतंय तरी कुठे? दिवसभरातले 24 आवर्स तर नेमके कुठे निघून जातात हे आपल्याला समजत नाही. म्हणूनच या आजच्या व्हिडिओमध्ये आपण होम मॅनेजमेंट म्हणजे फक्त राबणं नव्हे तर ते कौशल्य आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही प्रॅक्टिकल आणि अत्यंत साध्या टिप्स शेअर करणार आहे, ज्यांनी तुम्ही कामाचा कंटाळा तर झटकून टाकालच, पण एक स्मार्ट आणि प्रोडक्टिव्ह होममेकर म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण कराल. जर तुम्हाला तुमची धावपळ कमी करून घर अधिक सुटसुटीत आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपल्याला कामाचा प्रचंड कंटाळा आलेला असतो. शिंकमध्ये भांडी पडलेली असतात किंवा बेडवर कपड्यांचा ढीग पडलेला असतो. मग आपण काय करतो, पटकन मोबाईल हातात घेतो आणि यूट्यूबवर एखादा क्लीन विथ मीचा किंवा होम मॅनेजमेंटचा व्हिडिओ लावून बघतो. तो व्हिडिओ बघताना त्यामध्ये की बाई कसं पटापट सगळं आवडतीये, बॅकग्राऊंडला छान म्युझिक वाजते, हे सगळं बघून आपल्याला वाटतं वा किती छान, आता मी पण अशीच उठते आणि सगळं घर चकाचक करून टाकते. पण खरं सांगू का, हे जे मोटिवेशन असतं ना, ते उकळतं दुधासारखं असतं. जोपर्यंत गॅस चालू आहे तोपर्यंत दूध वर येतं आणि गॅस बंद केला की दूध कसं खाली बसतं, अगदी तसंच या मोटिवेशनचं असतं. व्हिडिओ बघताना जो उत्साह येतो तो जास्तीत जास्त 15-20 मिनिटे टिकतो. मग आपण फोन बाजूला ठेवतो, कामाला सुरुवात करतो आणि 2-4 भांडी घासली की पुन्हा तोच थकवा, तोच कंटाळा जाणवायला लागतो. मग आपल्याला वाटतं, छे बाई, मला तर हे जमणार नाही, उद्या बघूया. मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं की काम करण्यासाठी आधी मूड असावा लागतो किंवा कोणाचे तरी प्रेरणादायी शब्द ऐकावे लागतात. पण वास्तव हे आहे की जगातील कोणताच व्हिडिओ तुमचं घर आवरून देणार नाही किंवा तुमच्या जबाबदाऱ्या कमी करणार नाही. हे बाहेरून मिळणारं मोटिवेशन फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे. जर तुम्ही फक्त कोणीतरी आपल्याला प्रोत्साहन देईल, कोणीतरी कौतुक करेल किंवा व्हिडिओ बघून उत्साह येईल याची वाट पाहत बसाल तर तुमची कामं कधीच वेळेवर होणार नाहीत. उलट तो व्हिडिओ बघण्यात जो अर्धा एक तास जातो त्यात तुमची महत्त्वाची कामं आरामात झाली असती. आपल्याला असं वाटतं की आज माझं मन मानत नाही आहे किंवा आज इच्छा होत नाही आहे. पण खरं सांगू का, काम करण्याची इच्छा कधीच आपोआप होत नसते. काम सुरू केल्यावर हळूहळू ती इच्छा निर्माण होते. त्यामुळे कधी मूड येईल आणि मी कधी कामाला लागेल ही आशा आजच सोडून द्या. हे मोटिवेशन म्हणजे एक प्रकारचं व्यसन आहे, ज्याची आपल्याला दरवेळी गरज लागते. त्याऐवजी हे काम करणं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचं आहे हा विचार करून कामाला लागणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कोणाच्या तरी व्हिडिओची वाट न बघता स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवून जेव्हा आपण पाऊल उचलतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्मार्ट होममेकर होतो. पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आणि कदाचित तो तुम्हाला थोडा वेळ वाटेल, आपण नेहमी काय करतो, एखादं काम करायचं असेल तर त्याचे काय चांगले फायदे होतील याचा विचार करतो. फॉर एक्झाम्पल, आपण स्वतःला सांगतो की जर मी रोज व्यायाम केला तर माझं वजन कमी होईल, मी छान दिसेन, किंवा जर मी आज सगळं घर आवरायला घेतलं तर घर कसं आरशासारखं चमकेल. ऐकायला हे खूप सकारात्मक वाटतं, पण बऱ्याचदा हे विचार आपल्याला कामाला लावण्या इतपत पुरेसे नसतात. कारण वजन कमी करणं किंवा घर चमकणं या गोष्टी थोड्या लांबच्या वाटतात. मग यावर उपाय काय तर मैत्रिणींनो, थोडा उलट विचार करून बघा. एखादं काम केल्यावर काय चांगले होईल यापेक्षा जर मी हे काम आज केलं नाही तर त्याचे काय वाईट परिणाम होतील याचाच विचार करा. हा विचार तुम्हाला लगेच जागेवर उभं करेल. समजा तुम्हाला व्यायामाचा खूप कंटाळा आला आहे, मग स्वतःला हे नका सांगू की व्यायाम केल्यावर तुम्ही फिट व्हाल. तर हा विचार करा की जर मी आज आळस केला आणि शरीराची हालचाल नाही केली तर वाढत्या वयानुसार माझे गुडघे दुखायला लागतील, कंबरदुखी वाढेल आणि उद्या साध्या साध्या कामांसाठी सुद्धा मला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल. हा विचार मनात आला की आपण आपोआप व्यायामाला लागतो.
तसंच घरच्या स्वच्छतेचं बघा, जर आज तुम्हाला लादी पुसण्याचा किंवा किचन ओटा साफ करण्याचा कंटाळा आला असेल, तर हा विचार करा की जर मी आज हे साफ नाही केलं तर तिथे जंतू साचतील, माशा बसतील आणि माझ्या घराची छोटी मुलं किंवा घरातली माणसं आजारी पडू शकतात. दवाखान्याची पायरी चढण्यापेक्षा आज जे 10 मिनिटांचं काम उरकणं कधीही चांगलं. बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या धोक्याचा विचार करतो ना, तेव्हा आपलं मन जास्त सावध होतं. होईल तेव्हा बघू ही वृत्ती निघून जाते आणि आपण जास्त ॲक्टिव्ह होतो. ही एक सायकोलॉजिकल ट्रिक्स आहे. जेव्हा आपल्याला भीती वाटते की हे काम न केल्यास माझं किंवा माझ्या कुटुंबाचे नुकसान होऊ शकतं, तेव्हा आपण तो आळस झटकून कामाला लागतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला प्रोक्स्टिनेशन म्हणजेच काम पुढे ढकलण्याची सवय नडेल, तेव्हा फक्त हा एक प्रश्न स्वतःला विचारा, जर मी हे काम आता केलं नाही तर याचं नुकसान काय होईल? बघा, तुम्हाला तुमचं उत्तर आणि कामाची ऊर्जा दोन्ही लगेच मिळतील. आता तिसरा आणि माझा फेवरेट जो काम अगदी सोपं करून टाकेल तो म्हणजे मिनी होम मेकरच्या आयुष्यात अनेक काम अशी असतात जी बघूनच आपल्याला धडकी भरते. समजा तुम्हाला कपाट आवरायचं आहे. आपण कपाटाचा दरवाजा उघडतो आणि तो कपड्यांचा ढीग बघूनच आपलं डोकं चक्रावून जातं. आपण विचार करतो, बापरे, हे सगळं आवरायला तर आजचा अख्खा दिवस जाईल. आज नको, उद्या बघूया. आणि तो उद्या कधी येतच नाही. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मनाला कोणतंही काम पूर्ण करण्यापेक्षा ते सुरू करणं सगळ्यात जास्त कठीण वाटतं. एकदा गाडी सुरू झाली की ती धावते, पण तिला तो पहिला धक्का देणं महत्त्वाचं असतं. इथेच हा 10 मिनिटांचा नियम कामाला येतो. जेव्हा एखादं मोठं काम तुमच्यासमोर येईल तेव्हा स्वतःला सांगा, मला हे पूर्ण काम करायचंच नाही आहे. मी फक्त पुढच्या 10 मिनिटांसाठी या कामाला हात लावणार आहे. फक्त 10 मिनिट, त्यानंतर मी हे काम सोडून देईन. आता 10 मिनिट हे आपल्यासाठी मोठी गोष्ट नाही, पण आपण म्हणतो चला 10 मिनिट तर आहेत, करून बघूया. गंमत बघा काय होते. एकदा तुम्ही त्या कपाटातले कपडे बाहेर काढले, त्यांच्या घड्या घालायला सुरुवात केली आणि कामात थोडा जम बसला की तुमच्या मेंदूला त्या कामाची सवय होते. 10 मिनिटं कधी संपतात हे तुम्हालाही समजत नाही आणि तुम्ही इतके मग्न होता की आता सुरू केलंच आहे तर पूर्ण करून टाकू, अशा जिद्दीने तुम्ही ते काम संपवता. त्यामुळे आजपासून कोणतंही कंटाळवाणं काम दिसलं की 10 मिनिट रूल अप्लाय करा. मग ती भांडी असोत, इस्त्रीचे कपडे असोत किंवा मुलांचा पसारा. एकदा का तुम्ही त्या कामात शिरलात की ते काम कसं चुटकीसरशी संपल हे तुम्हालाच कळणार नाही. आता वळूया अशा एका गोष्टीकडे जी सध्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन बनली आहे. ती म्हणजे डिस्ट्रॅक्शन. यातला सगळ्यात मुख्य आरोपी कोण असेल तो म्हणजे आपला हा छोटासा मोबाईल फोन. आपण अनेकदा म्हणतो की मला वेळच मिळत नाही, पण कधी शांतपणे बसून विचार केला आहे की आपला वेळ नेमका जातोय कुठे? सकाळी डोळे उघडल्या आपण सगळ्यात आधी काय करतो? देवाचं नाव घेण्याऐवजी किंवा प्रसन्न मनाने दिवसाची सुरुवात करण्याऐवजी आपला हात मोबाईलकडे जातो. व्हॉट्सअप स्टेटस बघायला लागतो, फेसबुक किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करायला सुरुवात करतो आणि इथेच खरी गडबड होते. समजा तुम्ही सकाळी उठल्यावर एखाद्या मैत्रिणीचं किंवा नातेवाईकाचं स्टेटस बघितलं, ज्यात ती कुठेतरी छान हॉटेलमध्ये जेवायला गेली आहे किंवा फिरायला गेली आहे. ते बघितल्या आपल्या नकळत मनात एक विचार येतो, बघ ही किती मजा करते आणि मी मात्र इथे घरात सकाळी उठल्यापासूनच त्याच कामात अडकली आहे. हा एक छोटासा विचार तुमची जी सकाळची सगळी सकारात्मक ऊर्जा शोषून घेते. आपण विसरतो की सोशल मीडियावर लोक फक्त त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्याच गोष्टी दाखवतात, पण ते एका फोटोमुळे आपण आपल्या पूर्ण आयुष्याला कमी लेखू लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळची वेळ ही आपल्यासाठी गोल्डन टाईम असतो. या वेळेत आपली एनर्जी सगळ्यात जास्त असते आणि कामसुद्धा पटापट होतात. म्हणूनच आपण जर आपल्या प्रत्येक 10 मिनिटाला मोबाईलची रिंग वाजल्यावर तो चेक करायला गेलो तर आपल्या कामाची लिंक तुटते. एकदा मोबाईल हातात घेतला की 10 मिनिटाच्या नावाखाली अर्धा एक तास कधी निघून जातो म्हणून कळतच नाही आहे. म्हणून जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपलं आजची सकाळ कशी, आजचा दिवस प्रोडक्टिव्ह जाईल हा पहिला विचार करायचा आहे आणि छोट्या आणि चांगल्या कामांतून सुरुवात करून आपला दिवस एकदम छान घालवायचा आहे. त्यामुळे आजपासून कामाच्या आधी स्वतःचा आराम हा मुद्दा सर्वात वर ठेवा, कारण तुम्ही फिट आणि आनंदी असाल तर तुमचं घर फिट आणि आनंदी राहील. या धावपळीच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणाऱ्या प्रॅक्टिकल टिप्स, एक गोड
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण आपल्या घराचा कणा आहोत. जेव्हा आपण स्वतः शिस्तबद्ध आणि मानसिकदृष्ट्या आनंदी राहतो तेव्हाच आपलं घरसुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरतं.